मंडळी, आज आपण एका अशा गाडीबद्दल बोलणार आहोत जी फक्त गाडी नाही तर ती स्टेटस आहे. स्टेटस ही गाडी रस्त्यावर नुसती जरी दिसली ना तरी सगळ्यांच्या माना अशा वळतात नजरा सुद्धा. आता कसं अक्षी बरोबर ओळखलंय बरं का तुम्ही. मंडळी, ही फॉर्च्युनर म्हटलं की समोर एक भारी चित्र असं उभं राहतं, आहे का नाही. अगदी तोऱ्यात चालणारी जबरदस्त मंडळी अशी ताकद असलेली आणि एक दणकट गाडी. गाडी अशी रस्त्याने गेली की लहान पोरं काय मोठी माणसं बी माना वळवून वळून बघते. ती पाठीमागून जाताना बघूनही लोक ए अरे फॉर्च्युनर गेली काय र असं म्हणतात. पूर्वी ही मंडळी गाडी दिसायची ती फक्त संसदेबाहेर, अगदी आमदार आणि खासदार मंत्र्याच्या ताफ्यात. कारण ह्या गाडीचा एक एक दरवाजा 30-40 किलोचा हो. म्हणजे काय गाडीचा बांधेसूदपणा सांगा बरं. आणि ही गाडी जशी रस्त्यावरनं जाते तशी वाटते की जणू हत्तीच चाललाय. आणि गाडी चालवणारा म्हणजे त्या हत्तीचा माहूत, अगदी तोऱ्यात आणि कंट्रोलमध्ये. बरं, ही गाडी फक्त राजकारण्यांमध्ये फेमस नाही झाली बरं का, तर सिनेमात सुद्धा ही गाडी हिट झाली. आणि हिरो असो की विलन, गाडी ही फॉर्च्युनरच पाहिजे. मंडळी, जेव्हा मोठ्या पडद्यावर हिचा तोरा दिसला तेव्हा लोकांच्या मनात ती घरच करून बसली हो. सगळ्यांनाच ह्या गाडीचं लय अप्रूप. आता त्या गाडीत नेमकं असं काय आहे आपल्याकडची त्या गाडीसाठी एवढी माणसं येडी का झाली हो. आणि शोरूमला वेटिंगला असणाऱ्या या गाडीचा नेमका इतिहास काय. समज तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायच लागतोय. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय मंडळी विषयच भारी. मंडळी, रस्त्यावरनं आज सुद्धा फॉर्च्युनर गेली की पोरांसकडे माणसं बी त्या गाडीकडे वळून बघतात. ए यार ते बघ फॉर्च्युनर गेली असं म्हणून पोरं त्या गाडीकडे पार दिसण्याचे होस्तपर बघत बसतात. आता अर्थात ही गाडी आता सर्रास रस्त्यावर दिसती, पण पूर्वी तसं नव्हतं बरं का. पूर्वी ही गाडी फक्त राजकीय नेत्यांच्या ताफ्यात दिसायची, ती पण संसदेच्या बाहेर. कारण या गाडीचा मंडळी जो ऑरा म्हणतात ना किंवा तिची क्वालिटी म्हणा, त्यामुळं मंडळी ह्या गाडीवर पहिलं लक्ष गेलं ते राजकीय नेत्यांचंच, म्हणजे आमदार खासदारांचं आणि मंत्र्यांचं. कारण या गाडीचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सेफ्टी. अशी ही दणकट एसयूव्ही असू शकते हे आपल्या भारतातल्या लोकांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं. कारण आता मला सांगा, जरा 20 ते 40 किलोचा त्याचा एक दरवाजा असेल तर गाडी काय मजबूत असेल जरा विचार करा की. बरं, एक दरवाजा एवढ्या वजनाचा असं 5 दरवाजा करा हिशेब. दरवाजाच 100 किलोच्या पुढे गेल्यावर गाडीचं वजन तर काय असेल सांगा बरं. आता यातच भारतीय बाजारात अशा गाड्या होत्याच की, पण टोयोटाचं डेअरिंग बघा बरं. 2009ला टोयोटाने ही गाडी 20 लाखाला आणली. आणि मंडळी, त्या काळात 20 लाखाची गाडी म्हणजे भारीच होतं ना. तरी लोकांनी ती घेतलीच. आणि मग लोकांनी काय प्रयोग केले सांगू. आपल्याकडच्या अतरंगी लोकांनी तर वावरात फॉर्च्युनरला फाळ जोडून नांगराय पण सुरुवात केली ती. पण यानं गाडीचं स्टँडर्ड कमी झालं नाही बरं का, उलट ते वाढलं. त्यात मंडळी काही वर्षापूर्वी सर्व राजकीय नेत्यांना एम्बेसेडर गाड्या दिल्या जायच्या, अगदी सरकारकडून त्या पुरवल्याही जायच्या. मात्र काळ बदलला आणि टोयोटा कंपनीने ही फॉर्च्युनर बाजारात आणल्यावर या गाडीच्या फीचर्सपेक्षा तिच्या मजबूतीकडे राजकीय लोकांनी लक्ष दिलं होतं. अगदी सेफ्टी, दम सगळं एकत्र हवंय तर हीच बेस्ट आहे असं म्हणत राजकीय नेत्यांनी हिला भलताच भाव दिला होता. आता त्यात ही आईस्पाईस गाडी किती किलोमीटर चालवा आणि कशी बी चालवा, ह्या गाडीला काय होतच नाही हे पाहून त्यांनी ही गाडी घेतली. बाकी आपल्याकडचे ग्रामीण भागातले रस्ते हे राजकीय नेत्यांच्या कृपेने तसे अगदी गुळगुळीत असल्याने त्या रस्त्यांवरून जायला असलीच गाडी पाहिजे का नाही, बरोबर ना. आता त्यातच या गाडीचा परफॉर्मन्स म्हणा, नाहीतर इंजिन, नाही तर ताकद, ही सुद्धा कमाल आहे. या गाडीत कोण पण बसू द्या, तू एकतर डॉन तरी वाटतो नाहीतर राजकारणी तरी. पण ही गाडी फक्त राजकारणापुरती मर्यादित राहिलेली नाही बरं का. अगदी सिनेमात फॉर्च्युनरला फार भारी फुटेज मिळते. हिरो असो नाही तर विलन, फॉर्च्युनरमधनं उतरला की पब्लिक आधी गाडीच बघतं आणि मग माणूस. त्यामुळे पार बॉलिवूडपासून ते अगदी वेब सिरीजपर्यंत ये गाडी नाही भौकाल हे भौकाल असंच म्हटलं जातं. आणि पुढं आपल्या दणकट तसेच परफॉर्मन्समध्ये टॉप असणार ही फॉर्च्युनर गावागावात पोचली. आज गावाकडे बघा, एका बाजूला गुरांचा गोठा आणि शेजारी फॉर्च्युनर पार्क केलेली दिसते का नाही. त्यामुळे आधी फक्त शहरात दिसत असलेली ही फॉर्च्युनर आता पार बागायतदार, कृषीधन, शेतकरी, पैलवान, हिंद केसरी, नाद फक्त शर्यतीचा, दूध पंढरी असं लिहून गावागावातल्या रस्त्यांवर अगदी मंडळी ही दिमाखात गाडी फिरत असते. मंडळी, हे सगळं झालं फॉर्च्युनरच्या एकूण भारतीय बाजारातलं हे महत्त्व आणि तिची खासियत. मात्र ती भारतात 2009ला आली तेव्हा तिचे फक्त 300 युनिट सुरुवातीला कंपनीने बनवले होते बरं का. मात्र पहिल्या लॉटला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की गाड्यांचं युनिट 300 वरून 500 केलं. त्यानंतर हजारोवरून थेट लाखापर्यंत गेलं. अगदी रोडवरनं जाताना ट्रक गेल्यासारखं वाटणं. फॉर्च्युनरची स्टाईल आणि एकूण तिची ताकद पाहता कंपनीने असं ठरवलं की ही गाडी सहज उपलब्ध करायचीच नाही. कंपनीने हळूहळू या गाडीची प्राइस वाढवली. मात्र पब्लिक काय ऐकना. कंपनीकडे प्राइस वाढवतीये तर पब्लिक अजून गर्दी करते. त्यामुळे कंपनी सुद्धा चाट पडली. आता त्यात गाडी वेटिंगला लागली. यामुळे फॉर्च्युनर ज्याच्याकडं तो बॉस असं लोकांना वाटायला लागलं. आजच्या घडीला 50 लाखाच्या मंडळी हे आसपास हे फॉर्च्युनरचं मॉडेल जरी असलं तरी गाडी म्हणजे एसयूव्हीची ही राणीच आहे बरं का. गेल्या काही काळात मात्र ही गाडी भारतातल्या ही कोणत्याही अगदी रोडवर जर पाहायला मिळालेली आहे. कारण याची सेकंड हँड व्हॅल्यू
फॉर्च्युनरचा हा सुद्धा प्लस पॉईंट आहे की या गाडीला सेकंड हँड व्हॅल्यू असल्याने ही गाडी गावाखेड्यात पोहोचली. अगदी ताकद आणि राजकीय ओळख या दोन गोष्टींसाठी स्टेटस सिम्बॉल म्हणून फॉर्च्युनर आज सुद्धा अनेकांनी खास मंडळी ही गाडी त्यांच्याकडे घेतलेली आहे. आता मेल मार्केट सुद्धा एसयूव्हीचं फॉर्च्युनरने खाल्लं आणि सेकंड हँडचं मार्केट सुद्धा फॉर्च्युनरकडे चांगलं आहे. आता रोड सेफ्टी, मोठे टायर, चांगले फीचर्स आणि मजबूती यामुळे ही मंडळी गाडी भारतात प्रसिद्ध झाली. आणि एकीकडे पजेरो आणि एन्डीवर फॉर्च्युनरला प्रतिस्पर्धी असताना फॉर्च्युनरने त्यांना थेट खाली आणत सर्वात महागडी एसयूव्ही असूनही भारतीय मार्केटमध्ये त्यांचं नाव केलं. कोण नागराटीतनं गाडी घालते तर कोण त्यातनं दूध आणते, घराघरात पोहोचवते, कोण त्यात पोती भरते तर कोण ट्रक अडकला असेल किंवा कोणती गाडी रुतून बसली असेल तर फॉर्च्युनरच्या साहाय्यानं ते ओढत आणते. आता या सगळ्यात फॉर्च्युनरची पब्लिसिटी खतरनाक झाली आणि आज सुद्धा ही गाडी एक आपलं वलय बनवून राहिलेली आहे. मंडळी अगदी राजकीय पुढारी असोत, मग तो केंद्रातला नाहीतर एखादा स्थानिक डॉन असो किंवा नाहीतर शेतकरी असो, या सगळ्यांना फॉर्च्युनर हवी, कारण सोशल स्टेटसमधला महत्त्वाचा भाग म्हणूनही ही गाडी त्यात येते. आता बाकी कंपनीला याच्याशी काही घेणदेण नसलं तरी त्यांनी ज्या कारणासाठी गाडी बनवली होती ते कारण म्हणजे भारतातले रस्ते. आणि टोयोटा कंपनीचा मोटोच हा आहे की माझ्या गाड्या ह्या मजबूत बनवायच्या. त्यामुळे टोयोटाने हे असं मॉडेल बनवून भारतीयांवर मोठे उपकारच केले असं म्हणावं लागेल. बाकी ॲव्हरेज बाबतीत ही गाडी थोडी मागं असली तरी ताकद, सेफ्टी आणि रुबाब यामध्ये ही गाडी टॉपवरच आहे. तेव्हा मंडळी तुम्हाला ही फॉर्च्युनरची माहिती कशी वाटली? तुमच्या गावात सुद्धा आहे का कुणाकडे फॉर्च्युनर गाडी? तुम्हाला काय वाटते फॉर्च्युनरबद्दल? कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ मंडळी तुम्हाला अगदी आवडला असल्यास विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.